माझ्या गोष्टीचे नाव आहे चार परोपकारी मित्र. एका जंगलात चार मित्र राहत होते. हरीण, उंदीर, कासव आणि कावळा असे चौघे जंगलात मजेत राहत होते. रोज ते तळ्याकाठी भेटायचे. एके दिवशी हरीण तळ्यावर आलेच नाही. तिघाही मित्रांना काळजी वाटली. हरीण नक्की संकटात सापडले असणार. शोध घेण्यासाठी कावळा उंच उडाला आणि जंगलाचे वरून निरीक्षण करू लागला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. हरीण एका जाळ्यात अडकलेले कावळ्याला दिसले. शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेले हरीण पाहून त्याला आता कसे सोडवायचे याचा विचार कावळ्याच्या मनात आला. कावळा उंदीर आणि कासवाकडे आला आणि त्याने मित्रांना परिस्थिती सांगितली. कावळ्याने सांगितलेल्या जागेचा शोध घेत उंदीर आणि कासव तेथे पोहोचले. उंदराने शिकाऱ्याचे जाळे कुरतडले आणि हरणाची सुटका केली. हे सगळे घडल्यावर अकस्मात तेथे शिकारी आला. हरीण पळताना पाहून शिकाऱ्याने आता कासवालाच पकडले. उरलेल्या 3 मित्रांनी त्याची सुटका करण्याचे ठरविले. शिकारी नदीकाठी पोहोचताच त्याला एक पडलेले हरीण दिसले. त्याने आपल्या हातातले कासव खाली ठेवले आणि तो त्या हरणाकडे धावला. इतक्यात कावळा जोरात ओरडला. कावळ्याचा इशारा ऐकून हरीण उठले आणि वेगाने पळून गेले. शिकारी निराश होऊन पुन्हा कासवाला पकडण्यासाठी मागे आला. बघतो तर काय, कासव केव्हाच नदीतून पोहत पलीकडे पोहोचले होते. आता या गोष्टीवरची कविता. कवितेचे नाव आहे अडचणीत धावून येणाराच खरा मित्र. हरीण, उंदीर, कासव, कावळा 4 जिवलग मित्र होते. एका जंगलामध्ये मजेत राहत होते. एकदा एका शिकाऱ्याने जंगलात जाळे टाकले. इकडून तिकडे पळताना हरीण बिचारे त्यामध्ये अडकले. हरीण कोठे अडकले आहे ते कावळ्याने उडत जाऊन पाहिले. उंदीर, कासव हळूहळू चालत त्या जागेवर पोहोचले. उंदराने जाळे कुरतडले, हरीण तेथून पळाले. पण कासव मात्र शिकाऱ्याच्या हातात सापडले. आपल्या मित्राला सोडवायचेच तिघा मित्रांनी ठरवले. हरीण धावत धावत जाऊन नदीकाठी निश्चित पडले. चालता चालता शिकाऱ्याला पडलेले हरीण दिसले. त्याने कासवाला खाली ठेवून हरिणाला पकडायचे ठरवले. कासवाला खाली ठेवताच ते पाण्यात निघून गेले. कावळ्याने इशारा करताच हरीण उठून पळून गेले. 4 मित्रांच्या एकजुटीने हरीण आणि कासवाचे संकट टळले. पण हातचे सोडून देऊन पळत्याच्या पाठीमागे धावल्याने शिकाऱ्याच्या हातात मात्र काहीच नाही आले.